संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय रंगत वाढली असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी उद्धव सेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे तसेच खासदार कल्याण काळे उपस्थित होते। दरम्यान महायुतीत या जागेवरून रविवारी रात्री उशिरापर्यंत रस्सीखेच सुरू होती। अखेर ही जागा भाजपकडे गेल्यानंतर पक्षाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली। सोमवारी त्यांनी आपला अर्ज दाखल केला। तथापि या घडामोडीपूर्वीच सकाळी समीर सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला। या प्रकरणावर भाजपने नाराजी व्यक्त करत युती धर्म पाळण्याचं आवाहन केलं आहे। या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये महायुतीमधून सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून देवयानी डोणगावकर, एमआयएम कडून इसाक खान सांडू खान, अपक्ष समीर अब्दुल सत्तार, अपक्ष गणेश लोखंडे, अपक्ष विशाल नांदरकर, अपक्ष फारुख हुंडीवाले असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत।